शारदे गीत तुझे गाऊ दे, शारदे गीत तुझे गाऊ दे. वीणा वाहिनी सरस्वती दे, विद्याधन संपदे, शारदे गीत तुझे गाऊ दे, शारदे गीत तुझे गाऊ दे, शारदे गीत तुझे गाऊ दे. नमस्कार मंडळी. सकल कलातही संगीत कला, सुरसजी करी जीवनाला, मधुर स्वराने गाता प्रभूला, भेटवीत ती जीवा शिवाला. संगीत कलेचं महत्त्व आपल्या जीवनामध्ये अगदी अनन्यसाधारण आहे. कारण ही संगीत कला आपल्या स्वतःला तर समृद्ध करतेच, पण हे गाणं ऐकणाऱ्याला सुद्धा समृद्ध करते, आनंद देते. आणि म्हणूनच आज गुरुपौर्णिमेचं औचित्य साधून आपण एका गान गुरुशी संवाद साधणार आहोत, संगीत गुरुशी गप्पा मारणार आहोत. आणि त्यांचं नाव आहे सौभाग्यवती वैशालीताई फडके. आपलं जीवन हे संगीताला त्यांनी पूर्णपणे वाहून घेतलेलं आहे. आणि केवळ संगीत हे आपल्यापुरता आनंद देणारं नसावं, तर या संगीताचा आनंद त्या शिकवण्याच्या माध्यमातून, आपल्या विद्यार्थिनींना घडवण्याच्या माध्यमातून त्यांना सुद्धा देत आहेत. आणि म्हणूनच त्यांचा हा जीवन प्रवास नेमका कसा होता, त्यांना संगीतातनं कसा आनंद मिळतो आणि तो त्या कसा वाटतात, या गप्पा आपण त्यांच्याशी आज मारणार आहोत. वैशालीताई, मनपूर्वक स्वागत आपल्या या कार्यक्रमात. नमस्कार. वैशालीताई, मला तुमच्या जीवनाबद्दल जाणून घ्यायचं आहे. आणि त्यामुळे पहिल्यांदाच मी असा प्रश्न मला मनात आला की माहेरच्या तुम्ही विद्या बोडस, हो, तुमचं माहेर नेमकं कुठे होतं आणि तुमचे आई वडील काय करायचे, भावंड वगैरे काय, ही माहिती आम्हाला द्या ना. माझं माहेर टिटवाळा. बरं. टिटवाळ्याला सगळं बालपण गेलं, जन्म आणि बालपण सगळं टिटवाळ्यात गेलं. आमच्या घरी माहेरून बोडसांकडून गाण्याचं, सगळ्यांनाच गाण्याचं एक छान हे होतं. म्हणजे गाणं येणं न शिकता, वा, कोणी गाणं शिकलं नव्हतं, पण हार्मोनियम आणि गाणं हे गळ्यात मनात सगळ्यांच्या असायचं कायम. क्या बात. आणि घरात सारखं गाणं ऐकून ऐकून माझ्या कानावर ते गाण्याचे छान संस्कार झाले. आणि त्यांच्याबरोबर मी कधी गाणी म्हणायला लागले आणि कधी पेटी वाजवायला लागले हे कळलंच नाही. म्हणजे मी वयाच्या 7व्या वर्षीपासून हातात पेटी माझ्या आली, खेळण्यासारखी आली. कोणी घरात नसताना हळूच वाजवायची आणि ठेवून द्यायची, अशा पद्धतीने. फार कौतुकाचा विषय नव्हता माझी पेटी वाजवणं, पण मी त्याचा आनंद घेत होते आणि शिकतही होते. आणि छान वाटते ऐकायला, संशोधन करावंसं वाटलं मला सुरांचं, की काय आहे. आणि मग ते आपला आवाज आणि सूर मॅच करण्याची सवय लागली. आणि त्यातून मला हार्मोनियम वाजवण्याचा नाद लागला. आणि आमच्या घरात सगळ्यांनाच, म्हणजे काका, मामा, आत्या, मावशी, सगळे आई वडील गाणारे आणि पेटी वाजवणारे, शिकलं कोणी नव्हतं. म्हणजे आपण म्हणतो तसे की अप्रत्यक्ष संस्कार हे लहान वयात तुमच्यावर होत होते, ऐकून ऐकून. आणि मग तुमच्या घरामध्ये अशा कधी अनौपचारिक मैफिली व्हायच्या का? खूप व्हायच्या. दिवाळी, दसरा, कुठलाही काही सणवार आला की आम्ही असेच पेटी काढून बसायचो. आणि कोणी कुठलं गाणं म्हणलं तरी त्याची वाहवा व्हायची, कारण सगळ्यांनाच गाण्याची आवड होती. आणि त्यामुळे आमचं ते गाणं बहरत गेलं, पेटी वादन बहरत गेलं. आणि त्यातनं मग शिकायलाही मिळालं बरंचसं. कारण घरातच हार्मोनियम असल्यामुळे त्याला काही हे नव्हतं की क्लासला जा किंवा तेवढ्याच वेळात वाजवा, असं काही नाही. केव्हाही रात्री दिवसा पेटी काढून बसायची. म्हणजे आवडच निर्माण झाली होती पेटीची. पण मग तुमचं स्वरज्ञान उपजत होतं का तुम्ही कुणाकडे शिकलात? देवाची देणगी आहे असं मी म्हणते. कारण आमच्याकडे शिकवलं असं कोणी नाहीच कोणाला, त्यामुळे स्वरज्ञान कान तयार झाले होते की परफेक्ट स्वर म्हणजे काय. आता ते परफेक्ट आहे की नाही आपण तो विचार वेगळा असतो, शिकवतो तेव्हा ते कळतं. बरोबर. पण स्वरज्ञान पहिल्यापासून उपजतच होतं. आणि बोट सुद्धा आपोआप सफाईदार पडायला लागली. फक्त मी डावखुरी होते म्हणून मला जरा प्रश्न पडायचा की आपल्याला पेटी वाजवता येईल की नाही. पण मी तशीच वाजवत राहिले. आणि त्याच्यात काही मला कुठे काही अशी अडचण आली नाही की शिकताना किंवा वाजवताना. 7व्या वर्षी तुम्ही पेटी वाजवून गायला लागलात. हो. म्हणजे खरंच खूपच क्रेडिटेबल वाटतं मला ही गोष्ट. आणि आपल्याकडे ना एक शब्द आहे बहुश्रुत असणं. मला असं वाटतं की खूप ऐकणं हे आधी, गाण्याच्या आधी पण खूप महत्त्वाचं असतं. बरोबर आहे.
पण मग जेव्हा ही आवड निर्माण झाली तुमच्यामध्ये त्यावेळेला मग असं वाटलं नाही का की आपण कुठेतरी जाऊन शिकावं किंवा कुणाचं तरी मार्गदर्शन घ्यावं किंवा तशी संधी आली नाही का? त्या काळात म्हणा किंवा आमच्या खेडेगावात टिटवाळ्याला मी होतो ना, त्यामुळे तिथे मला असं वाटतं की असा कुठे स्कोप नव्हता की क्लासला, किंवा घरच्यांनी असं कधी वाटलं नाही की आपण क्लासला पाठवावं. आणि इतकी मी पुढे येईन असं कोणाला माहितीच नाही. सगळ्यांसारखी पेटी वाजवते गाणं म्हणते एवढंच त्याचं म्हणजे एवढंच मर्यादित होतं ते. पण त्यामुळे हा विषय कधी आला नाही. आणि नंतर मग लग्नानंतर एक संसारात आपण पडलो की सगळं तेच चालू राहतं. बरोबर. त्यामुळे घरात गृहिणी म्हणूनच राहिले. आणि घरात मात्र आमच्या नातेवाईकांमध्ये सगळ्यांमध्ये मी पेटी गाणं, कुठे मंगलाष्टक, कुठे डोहाळ जेवणाची गाणी, असं मी काही करून सगळ्यांना म्हणजे करमणूक नक्कीच करत होते मी सगळ्यांची. आणि म्हणजे रूढार्थाने तुम्ही गुरु केला नाहीत. पण मला एक सांगा ना की तुमच्यावर कुणाच्या गायन शैलीचा किंवा कुठल्या गायकाचा असा प्रभाव होता का? तेव्हा काय झालं की आम्हाला कुठलाही असं कार्यक्रम ऐकायला जायलाही मिळत नव्हतं खेडेगाव असल्यामुळे. पण रेडिओ सतत लावणे आणि लता मंगेशकर आणि आशा भोसले हीच आमची दैवत आहेत. तर त्यांची गाणी ऐकून ऐकून तशी म्हणण्याचा प्रयत्न करणे. थोडक्यात आपण गाण्यामध्ये काय असतं आपल्याला श्रवण, मनन, चिंतन, अनुकरण, त्यातला अनुकरणाचा भाग घेतला गेला. कारण ते वयच असं होतं की बाकी काही मनन चिंतनाचा विषयच नव्हता त्या वयामध्ये. पण अनुकरण करायची सवय लागली होती. आणि मग ते तसं म्हणण्याचा प्रयत्न झाल्यानंतर लोक म्हणायला लागले की वा छान म्हणते, आवाज चांगला आहे, लता मंगेशकर कसं म्हणता. असं त्या काळात उगीच म्हणजे असं आपण म्हणू शकतो इतपत तरी. आपण त्या खूप मोठ्या आहेत, आपण म्हणजे आमचे आदर्शच आहेत ते. बरोबर. पण त्यांचा म्हणजे थोडासा पगडा मनावर आमच्या आहे पहिल्यापासून. सुमन कल्याणपूर, लता मंगेशकर, आशा भोसले. पण असे कुठे कार्यक्रम, जाहीर कार्यक्रम ऐकायला आम्ही कधी गेलो नव्हतो लग्न होईपर्यंत. मला असं तुमची सगळी बॅकग्राऊंड ऐकली, पार्श्वभूमी, की असं वाटतं कुटुंब रंगलंय गाण्यात असं म्हणायला हरकत नव्हती तुमच्या कुटुंबात. आणि जसं आपण म्हणतो की आशाबाई आणि लताबाई जे संगीत क्षेत्रात काम करायचंय ज्यांना, त्यांच्यासाठी हे म्हणजे हिमालयाची शिखरं आहेत. आपण त्यांचं अनुकरणच फक्त जसं म्हणतो तसं करू शकतो. आणि तुम्हीही तेच करत होतात. आणि हळूहळू मला असं वाटतं की ही तुमची जडणघडणाची वर्ष होती, जी अप्रत्यक्षपणे असतील संस्काराची, पण ती घडत होती. मग आम्हाला पुढे सांगा ना की कसं मग लग्न झाल्यानंतर तुमचं काय परिस्थिती झाली, किंवा मग तुम्ही कसं परत एकदा गाण्याकडे कशा वळाला? लग्न झाल्यानंतर काही 15-20 वर्ष संसारात मुली मोठ्या करण्यात, याच्यात शिक्षण याच्यात गेली. सगळी जबाबदाऱ्या होत्या, प्रापंचिक जबाबदाऱ्या. बरोबर आहे. मुंबईला आम्ही म्हणजे डोंबिवलीला होतो, त्यामुळे यांची बॉम्बे कॉर्पोरेशन सर्व्हिस होती. त्यामुळे त्यांचं सगळं करणं आणि घर सांभाळणं आणि मुलींकडे बघणं एवढाच एक डोळ्यासमोर हे असायचा. पण गाणं स्वस्थ बसू देत नाही. म्हणजे आवड असली की सवड आपण काढतो. तसं माझं व्हायचं की सगळं काम झालं की मी पेटी काढून बसायची. आणि ते माझं सुटलं नाही कधी. सातत्य पेटी वाजवण्याचं आणि गायनाचं राहिलं. जरी बाहेर कोणाला माहिती नव्हतं की मी गाणी म्हणते किंवा काही, तरी माझं चालू राहिलं. आणि नंतर आम्ही पुण्याला शिफ्ट झालो व्हॉलंटियर रिटायरमेंट घेतल्यानंतर. तर तेव्हा मुली मोठ्या झाल्या, त्या जबाबदारी थोड्या कमी झाल्या त्या आमच्या. तर मग परत आम्ही आमचा हास्य संघ आहे, लोकमान्य हास्य योग संघ, तिथे आम्ही जॉईन झालो. थोडासा विरंगुळा म्हणून आई वडील गेल्यानंतर जरा मला थोडासा एक हे आला मध्ये, एक ब्रेक म्हणजे असा झाला की तो सहनच करण्याचा का नव्हता. बरोबर. कारण आई वडील माझ्याच घरी गेले. तर मग आम्ही एक हास्य संघ जॉईन केला. आणि तिथे मला कोणीतरी गाणं म्हणल्यावर मला म्हणूयात म्हणलं, मी सहज गाणं म्हणलं. म्हणजे त्याच्या मागे असं काही खूप काही असा मोठा उद्देश नव्हता काही. पण ते गाणं ओम नमोजी आद्या गाणं म्हणलं तुम्ही. आणि इतकं ते आवडलं. जवळजवळ 100-500 लोक होते ऐकायला. आषाढीचा कार्यक्रम होता हास्य संघातला. आणि तिथे एक बोरखेडकर नावाचे गृहस्थ होते. त्यांनी मला बोलवून बाजूला सांगितलं, अहो तुम्हाला कल्पना आहे का तुम्ही किती छान गाताय ते. ऐका ना वैशाली ताई, पुढे जाऊच यात. पण आता तुमच्या गाण्याचा, सुराचा एवढा आपण उल्लेख करतोय, आम्हाला तुम्हाला आवडेल असं एखादं हिंदीतही तुम्ही खूप छान गाता. कारण हिंदीवर तुमचं मनापासून प्रेम आहे, हिंदी गाण्यांवर. आम्हाला एखादी झलक ऐकायला आवडेल. नक्कीच नक्कीच, मलाही आवडेल. हे सगळ्यात माझं लाडकं गाणं. अगदी वयाच्या 15-16 वर्षीपासून मी गात आले. रसिक बलमा हाय दिल क्यों लगाया मुझे, दिल क्यों लगाया, जैसे रोग लगाया रसिक बलमा
जब याद आए तिहारी सूरत वो प्यारी प्यारी, जब याद आए तिहारी सूरत वो प्यारी प्यारी, नेहा लगा के हारी नेहा लगा के हारी, तड़पू मैं गम के मारे रसिक बलमा हाय। क्या बात आहे, वा, फार सुंदर. वेगळ्याच विश्वात गेल्यासारखं वाटलं मला. माझी ही आवड हिंदी गाण्यांची अगदी खूप, आणि जुनी गाणी हिंदी जास्त आवडायची मला, आणि ती पिकअप करण्याचा मी प्रयत्न करायची माझ्या आपल्या लेवलने आपण करतो तसं मला वाटतं. आणि तुम्ही ओरिजिनल स्केलला गात होतात पूर्वी. काळी एक काळी दोनलाच गात होते. वा, आता मी काळी पाचला वाजवली. हो, सुंदर. आणि मला असं वाटतं की पेटीचा जो आपल्याला मिळणारा सपोर्ट असतो त्यामुळे गायकाला एक वेगळ्या प्रकारचा आत्मविश्वास येतो जो पेटी वाजवून गातो. हो, आणि तुमच्या बाबतीतलं हे कॉम्बिनेशन छान आहे एकदम. एकतर मला भावसंगीताची जास्त आवड, म्हणजे क्लासिकल शास्त्रीय संगीतापेक्षा. त्यामुळे डायरेक्ट गाणीच वाजवायला शिकल्यामुळे गाणं आणि माझं हे मॅच करणं आवाज याची सवय लागल्यामुळे त्या पट्टीला मी गाऊ शकत होते. कुठपर्यंत जातो याची पण परीक्षा होत होती त्यावेळेस. काळी एक काळी दोनला. आता नाही, या पट्टीत मी गाते. वा वा वा, सुंदर. पण त्यामुळे मला पेटी म्हणजे माझं दैवतच आहे. पेटी सारखी माझ्या समोर मला लागते. अगदी खरंय, अगदी खरंय. आता आपण जेव्हा बघतो की तुम्हाला मध्ये खंड पडला, लग्नानंतर काही वर्षांचा खंड पडला, मग कौटुंबिक जबाबदाऱ्यांमध्ये तुम्ही अडकला होतात आणि मग पुण्याला शिफ्ट जेव्हा तुम्ही झालात, पुण्यातच स्थायिक व्हायचं ठरवलं आणि मग पुण्याच्या काही सामाजिक वर्तुळामध्ये तुम्ही आलात आणि मग गाण्याला सुरुवात केली. पण आता आपल्याला म्हणजे आज आपण गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने हा कार्यक्रम करतोय आणि तुमच्या जो सगळा शिष्यवर्ग आहे त्यांना हे सगळं जाणून घ्यायची इच्छा आहे. त्या निमित्ताने त्यांची प्रतिनिधी म्हणून मी तुम्हाला एक प्रश्न विचारू इच्छिते की मग क्लास सुरू करावा किंवा आपण आपल्याकडे असलेलं हे गाण्याचं ज्ञान आहे किंवा हा जो आनंद आहे तो इतरांना वाटावा, असं कधी वाटलं आणि त्यासाठी असा काही वेगळा प्रसंग घडला का? काय झालं, ज्येष्ठ नागरिक संघ आणि हास्ययोग संघ या माध्यमातून मी स्टेजवर पण जायला लागले आणि पेटीची साथ करायला लागले. कीर्तनापासून भावगीतापर्यंत कव्वालीपर्यंत सगळं वाजवायची. प्रत्येक कार्यक्रमात कुठली साथ मी करत असे. तर हे बऱ्याच जणांनी पाहिलं होतं आणि असे आमचे बरेच वर्ष 5-10 वर्ष कार्यक्रम चालले ते. आणि आमच्याकडे मी जेव्हा माझे वडील गेल्यानंतर मी म्हटलं घरात की पोकळी राहिली आम्हाला, त्यावेळेस मी संगीत सभा सुरू केली आणि म्हणजे विनामूल्य सगळं की कोणाला यायचं त्यांनी या, गा, मी वाजवते पेटी, मी पण गाणी म्हणते काही. आणि अशी आमची अनौपचारिक मैफल सुरू झाली. ती आमच्या घरी 1 वर्षभर आम्ही अशी केली. महिन्यातनं एकदा जमायचं, 40-50 लोक आमच्या घरात जमायचे आणि छान त्याचा आनंद घ्यायचे. त्यांना खूप ते वाट बघायचे महिन्यातनं तो दिवस कधी येतो की आपल्याला वैशालीताईंकडे जाता येईल आणि काही म्हणता येईल. कारण काय, आणि सगळे ज्येष्ठ नागरिक होते त्यामुळे लहानपण होते पण ज्येष्ठ लोक जास्त होते आमच्या ओळखीतले. तर तो आनंद आम्ही वर्षभर दिला आणि नंतर क्लास सुरू झाला. ते सुद्धा कसं की एक कोजागिरीचा कार्यक्रम होता. मी आणि माझ्यावर एक जतकर म्हणून आमचे एक स्नेही आहेत, आम्ही दोघंही डुएट गायचो भावगीतं वगैरे. तर एका कोजागिरीच्या कार्यक्रमाला माझी एक हास्य संघातली मैत्रीणच आली होती आणि तिने खूप गाणी ऐकली. 17-18 गाणी आम्ही गायलो होतो, हिंदी मराठी. तर तेव्हा तिने मला नंतर दुसऱ्या दिवशी विचारलं की अगं कार्यक्रम खूप छान झाला पण तू क्लास घेतेस का, म्हणजे घेशील का? तोपर्यंत मला क्लास घ्यायचा असतो किंवा काय कसं आहे काहीच माहिती नाही, त्याची कल्पनाच नाही की कसं शिकवायचं असतं किंवा काय सुरुवात करायची असते याची काही कल्पनाच नव्हती. पण मी तिला म्हटलं, मी प्रामाणिकपणे म्हणलं की आपण देवाला स्मरून जे करतो ते योग्यच असणार, कारण ज्या अर्थी त्या विचारतात त्या अर्थी देवाची इच्छा आहे म्हणजे. खरंच. आणि मग मी त्यांना म्हणलं पाठवा तिला. श्रीलेखा रसाळ नाव आहे तिचं. शीला भाटवडेकर माझी मैत्रीण. तर तिने मला ती पाठवलं तिच्या मुलीला. हे साल काय होतं, वर्ष काय होतं? 2001. बर, वा वा वा. 2001 साली ती आली माझ्याकडे आणि मी तिला आल्यानंतर मी त्यांना म्हणलं पाठवा तुम्ही आणि बघा आवडतंय का, मी घेईन तिचा क्लास. तुम्ही म्हणताय क्लास हे नाव त्याला होतं, बरोबर, शिकवीन म्हणलं. तर ती माझ्याकडे आली आणि काय योगायोग माहिती नाही पण तिला क्लास माझा आवडला. शिकवणं आवडलं किंवा प्रेमाने सांभाळून घेणं. पण आपल्याला कुठल्याही सुरांशी जुळत घेताना आधी व्यक्ती म्हणून पाहायचं असतं. खरंय खरंय खरंय. तर तसं बघताना मला असं वाटलं की ती माझ्या मुलीसारखीच आहे, कारण त्याच वयाची ती. तर मी तिला समजून किंवा कलाकलाने असं शिकवत राहिले
आणि मग तिला ते आवडत गेलं आणि आधी एक म्हणता तिने मैत्रिणीला सांगितलं. कुठेही जाहिरात वगैरे अशी न करता विद्यार्थिनी वाढायला लागल्या 2-3 महिन्यात आणि 80-90 पर्यंत आकडा गेला येणाऱ्या विद्यार्थिनींचा आणि त्यांना आवडायला लागलं. मग तुम्ही हे सगळं घरूनच करत होतात? घरूनच. सदाशिव पेठेत आमचं घर होतं. तिथे आधी घरच्यांचा मुख्य मला खूप छान सपोर्ट आहे. माझी मुलगी, माझे मिस्टर, माझ्या घरातले आमचे सगळेच जण, त्याला ज्यांना गाणं सगळ्यांनाच ऐकायला तरी आवडतच ना, त्यामुळे त्यांनी मला खूप सपोर्ट दिला आणि त्याच्यामुळे माझे क्लास घरातच सुरू झाले. थोडी अडचण होती घरात क्लास घेताना, बाकीच्यांना त्रास होणं वगैरे बाकीच्या बिल्डिंग मध्ये वगैरे, पण ते मी सांभाळून सगळं केलं आणि तो क्लास पुढे नेला. तुम्ही म्हणलात ते अगदी खरंय. कुठल्याही स्त्रीला काम करायचं असेल किंवा बाहेरही जाऊन काम करायचं असेल, घरातही काम करायचं असेल, तरी सुद्धा घरच्यांचा पाठिंबा, नैतिक पाठिंबा ज्याला आपण म्हणतो, हा फार गरजेचा आहे. तो तुम्हाला पहिल्यापासून मिळाला. म्हणजे माझी ती पॉवरच आहे. नाही म्हणले तर मी काहीच करू शकले नसते. खरंच आहे. पण ती छान पॉवर आहे. आणि मुख्य म्हणजे मी अपेक्षा खूप ठेवल्या नाहीत की मला शिक्षिकाच व्हायचे आणि मला असं शिकवायचे वगैरे, किंवा मी जसं येत गेलं त्या प्रोसेसमध्ये राहिले की शिकवत राहायचं आणि आपलंही ज्ञान वाढत राहतं. पण मला अनुभव चांगला आला की माझंही ज्ञान खूप वाढत गेलं त्याच्यामुळे. वैशालीताई, त्यावेळेला जेव्हा तुम्ही हे सुरू केलं त्यावेळेला तुमच्या मनामध्ये तुम्ही म्हणलात की करिअर किंवा त्याच्यामध्ये नाव करणं, स्पर्धा, कुठेतरी जाऊन मोठमोठाले शोज करणं, असं काही फार मनात नव्हतं. पण मला वाटतं हाच तुमचा प्लस पॉईंट आहे. कारण एकदा तुम्ही करिअर आणि स्पर्धा हे शब्द डोक्यात आणलेत की मग तुमचा जो त्याच्याकडे बघण्याचा निखळ दृष्टिकोन असतो, एक सात्विक दृष्टिकोन असतो, तो कदाचित लोप पाहू शकतो. आणि मला असं वाटतं की हे तुमचं वैशिष्ट्य आहे की स्पर्धा, करिअर हे न बघितल्याने तुमच्यातला जो निखळ देण्याचा आनंद तुम्ही घेऊ शकलात. मला तो त्यामुळे. पण बघा ना, एकदा तुम्ही गाणं आधी शिकलात, गायला लागलात, पण जेव्हा शिकवण्याची वेळ येते तेव्हा गाणं म्हणणं, गाण्याचा परफॉर्मन्स करणं वेगळं आणि शिकवणं ही एक वेगळी कला असते. एखाद्याला गायता खूप छान येतं पण शिकवता चांगलं येत नाही, असंही आपण बघतो. मग शिकवण्यासाठी काही वेगळी तयारी केलीत का? नाही, सुरुवातीला तर मी जसं मला येत होतं गाणं तसं मी एक एक कडवं सांगायचं, तिच्याकडनं गाऊन घ्यायचं, अशा पद्धतीने सुरुवात केली. मग त्या गाण्याचा थोडासा अर्थ, भाव येण्यासाठी काय करायचं, अशा काही गोष्टी तिला टिप्स दिल्या. आणि सातत्य ठेवायला सांगितलं. मुख्य तिला म्हणजे 1-2 गोष्टी ठेव, सातत्य आणि श्रद्धा. वा. की जिथे आपण जातोय तिथे आपल्याला चांगलंच मिळणार आहे, अशा तू दृष्टिकोनातनं माझ्याकडे ये आणि मला जेवढं येईल तेवढं तुला मी नक्कीच देईन म्हणलं. आणि तुला नक्कीच आनंद मिळेल. आनंद मिळाला तरच ही कला पुढे जाते. म्हणजे टेन्शन घेऊन किंवा कसं येईल या याच्यातच आपल्याला करायचं नाहीये. आनंद घेत घेत आपल्याला आनंद असला तर आपण तो वाटू शकतो. अगदी खरं आहे. तर मला जसा मिळाला तसा मी तिला देण्याचा प्रयत्न केला. कारण मला कोणी गुरु नाहीये या याच्यात, म्हणजे गुरु नाही म्हणण्यापेक्षा तो योग नाही आला की स्थिर गुरु मिळण्याचा. असे काही 4-2 क्लास मी केले, 1-2 वर्ष इकडे तिकडे, पण तो मला योग नाही आला माझ्या काही अडचणींमुळे, कारणांमुळे. पण मी जिथे जिथे जे जे मिळालं ना आणि जो समोर कोणी व्यक्ती भेटली ती गुरुच आहे, वा, अशा पद्धतीने मी त्यांच्याकडे पाहत गेले आणि प्रत्येकाकडनं काय शिकता येईल तेवढं शिकत गेले. आणि थोडंसं मला जे उपजत देवाने जे दिलं होतं बोटामध्ये माझ्या आणि मनामध्ये, गळ्यामध्ये गाणं आणि बोटामध्ये सूर दिले होते, त्याचाही मला छान उपयोग झाला. आणि मी कायम तेच सगळ्यांना तेच सांगते की तुम्ही सातत्य आणि श्रद्धा एवढं 2 ठेवलं तर तुम्हाला कला नक्की तुमच्यावर प्रसन्न होणार. अगदी खरं. आपल्या जे काही प्रेक्षक हे बघतायत आपला हा व्हिडिओ किंवा आपला हा गप्पा, त्यांनी पण हे खरंच लक्षात ठेवण्यासारखे की कुठल्याही कलेची आराधना करायची असेल तर सातत्य आणि श्रद्धा ही किती महत्त्वाची. आणि जसं ताईंनी सांगितलं की तुम्हाला जोपर्यंत मनापासून आनंद मिळतोय त्या कलेतला तरच तुम्ही तो दुसऱ्याला देऊ शकता. किती महत्त्वाचा मुद्दा तुम्ही सांगितलात. आणि जेव्हा हे शिकवायला सुरुवात केली तेव्हा तुम्ही म्हटला एका विद्यार्थिनीपासून आता जवळपास 70 ते 90 विद्यार्थिनी. मग ठिकाणं कशी बदललीत? कारण वाढत होता तुमचा व्याप आता,
ते काय सांगा ना. नाही, आधी आम्ही सदाशिव पेठेत राहत होतो. तिथे आमचे मोठा हॉल होता, त्यामुळे माझे 15-1 जणी तिथे क्लासला बसायच्या. आणि वातावरण इतकं खेळीमेळीचं होतं की कधी कोणाला असं काही छोटी जागा आहे किंवा इथे काही जमत नाहीये, यायला त्रास होते असं कधीच वाटलं नाही. मी पण त्यांची वाट बघायची त्या वारांची की या क्लासला येतील आणि मी काहीतरी देईन. आणि मग त्या दृष्टीने मी थोडासा विचार करून अभ्यास पण करायला लागले की आज मी काय शिकवणार आहे, की माझ्या मनात कुठलाही गोंधळ नाही पाहिजे, की मी मला जे द्यायचंय ते मी व्यवस्थित त्यांना देऊ शकले पाहिजे. मग तो आपोआप आत्मविश्वास वाढत गेला. आणि देवाचा पाठिंबा पूर्ण आहे, घरातल्यांचा पूर्ण पाठिंबा आहे, हे सगळं कारण. आणि विद्यार्थिनींनी येण्याचं पण जे दृष्टिकोन ठेवला सातत्याने, त्यांची सिन्सिरिटी, हे सुद्धा त्याच्यातला मोठा भाग आहे. आणि एक महत्वाची गोष्ट म्हणजे तुमच्याकडे येणाऱ्या विद्यार्थिनी ही या साधारण 40च्या पुढच्या वयोगटातल्या आहेत. म्हणजे तुम्ही जसं म्हणला की तुम्ही पण कौटुंबिक जबाबदाऱ्यातनं साधारण मोकळं झाल्यावर याकडे वळलात, तसं या शिष्या सुद्धा तुमच्या ज्या आहेत त्या तशाच आहेत. त्यांच्याशी डील कसं करता, त्यांच्याशी संवाद कसा साधता? कारण मला माहिती आहे तुमचा गाण्याचा क्लास हा क्लास या कॅटेगरीत येत नाही, तर तो एक तुमचा छान खेळीमेळीचा बॉन्ड असतो, किंवा ज्याला आपण म्हणतो त्या सपोर्ट सिस्टीम झाली आहे त्या बायकांसाठी ज्या येतात त्यांच्यासाठी सुद्धा. तर हे आम्हाला जाणून घ्यायला आवडेल, तुमचं नेमकं हे मर्म काय आहे. एक सांगते की विद्यार्थिनी जेव्हा माझ्या घरी आल्या तेव्हा गाणं येते की नाही, गळा आहे की नाही, हा त्यांचा विषयच नव्हता काही. आम्हाला गाणं शिकायचंय आणि आमचा हा छंद आयुष्यात राहून गेलाय, हा त्यांचा मुख्य हेतू होता की आम्हाला काहीतरी शिकायला मिळालं पाहिजे. आता आम्ही मोकळे आहोत, आम्हाला प्रापंचिक जबाबदाऱ्यातनं आम्ही पण मोकळे झालो, जशी मी झाले तशी त्याही झाल्या. पण गळा आहे की नाही हा प्रश्न मला येत होता, कारण यांना आता हल्ली ऑडिशन वगैरे घेऊन क्लासेसला घेतात ऍडमिशन, ते तेव्हा माझ्या डोक्यात तसं काही नव्हतं. पण येऊ दे म्हणलं, आल्या तर थोडं गाऊ देत, त्यांना ऐकू देत. तर मी सगळ्यांना ऐकण्यावर भर द्यायला सांगते की तुम्ही गायची घाई करू नका, कान तयार झाला पाहिजे. कान तयार असेल तर गळा आपोआप तयार, म्हणजे गळ्या दृष्टीनंतर येते, आधी कानाला येते, कानावर संस्कार झाले पाहिजे. आणि त्याच्यासाठी एक बैठक पाहिजे. म्हणून तुम्ही हा क्लास लावलाय तर आता रेग्युलर येत चला, कधी सुट्टी घेऊ नका. किंवा मी सुद्धा माझ्या अडचणीतनं वेळ काढून सगळं तसंच करत गेले. आणि त्यांना त्याचं महत्व कळलं की बैठक म्हणजे काय असतं आणि बसून शिकणं म्हणजे काय असतं. आणि मग त्या शिकत गेले. आणि थोडे मग मी शास्त्रीय, आता मी काही परीक्षा दिल्यात गांधर्व महाविद्यालयातनं, किंवा सुगम संगीताचा डिप्लोमा केला गोपाळ गायन समाजातनं, तर त्याचाही मला आधार उपयोग झाला. आणि मी पण थोडंसं शास्त्रीय त्यांना बेस जो लागतो सुगम संगीताच्या अनुषंगाने तेवढा मी त्यांना देऊ शकले. रागांची माहिती, रागांची ओळख, स्वरांची सगळं त्यांना आता त्यांना छान कळायला लागले, खूप तयार झालेत. वा, आता विद्यार्थिनींकडनं आपलीच गाणी परत ऐकताना तुम्हाला किती छान वाटत असेल. हे बोलताना आता माझ्या मनात परत एकदा आलेलं आहे की तुम्ही आम्हाला एखादं छान तुमच्या आवडीचं एखादं मराठी भावगीत त्याची झलक ऐकवा ना. राजहंस सांगतो कीर्तीच्या तुझ्या कथा, हृदयी प्रीत जागते, जाणता जाणता हृदयी प्रीत जागते, जाणता जाणता. पाहिले तुला मी तरीही नित्य माहते, लाजुनी मनोमनी उगीच धुंद राहते. ठाऊकान मजसी जरी निषद देश कोणता, हृदयी प्रीत जागते, जाणता जाणता. क्या बात आहे, फारच सुंदर, फार सुंदर. त्यांना ही गाणी शिकवताना मिंट कुठे आहे, सोडायचा स्वर कुठला, कुठल्या स्वराला आपण
कट करणार आहोत, कुठला स्वर लावून धरणार आहोत, त्यातले भाव कसे आणायचे, भाव त्याचे काही सौंदर्य स्थळ गाण्यामध्ये असतात ती शोधून काढायची. अशी त्यांना एक साधारण 5 वर्ष गेल्यानंतर ती त्यांना मी सुधारणा करून थोडी सवय लावली की नुसतं गाणं चालीला नाही म्हणायचं, की आपला आवाजावर कंट्रोल पाहिजे, एखाद्या स्वराचं आंदोलन त्या स्वरावर हवं, तो भाव दाखवणारा असतो. तर हे सगळं शिकवत गेले आणि त्यांना ते कळायला लागलं. त्याचा मला आनंद खूप झाला. आणि त्यांच्या आवाजात ऐकताना प्रत्येकीच्या आवाजाचा बाज वेगळा असतो. मी अगदी तेच म्हणणार होते की प्रत्येकीचा आवाज सेम नसतो. आता आपण तुमच्या या कार्यक्रमाकडे वळणार आहोत. विद्यार्थिनींचे कार्यक्रम करावा आणि वर्षातनं 2 वेळा त्यांना स्टेजवर गायची संधी द्यावी, हे कधी मनात आलं आणि हे कधी सुरू केलं? एक 4-5 वर्ष झाली क्लास सुरू केल्यानंतर मग असं वाटलं की त्यांनाही काहीतरी आउटपुट पाहिजे, की त्यांच्या घरी पण कळलं पाहिजे की या काय करतात नक्की. क्लास तर जातात बरोबर आहे, पण पुढे काय, त्यांना काही करता गाणं म्हणता येते का, की आत्मविश्वास वाढलाय का. तर यासाठी त्यांना एक संधी देणं आवश्यक होतं. म्हणून मी वर्षातनं एकदा एक गॅदरिंग, अॅन्युअल गॅदरिंग अशी एक सुरुवात केली. त्याच्यामध्ये बरेच वर्ष कोरसच देत राहिले, कारण कोरस गाणी म्हणा म्हणून, कारण कोणालाच आत्मविश्वास नव्हता असं गाणी म्हणण्याचा. पण मग हळूहळू एक जण तयार व्हायला लागली. तिला म्हणते तुला म्हणायचंय बरं का, आणि मग ती अगदी त्या श्रद्धेनी पूर्ण मला विचारून यातलं कसं म्हणू काय म्हणू, आणि तिचे स्पेशल काही तिला आवश्यक वाटलं तरी मी तिला ये म्हणायची, मी तुला सांगते काही त्यातलं बारकावे कसे म्हणते, कुठे श्वासाच्या जागा आहेत त्या गाणी. आणि मुख्य म्हणजे कॉन्फिडन्स वाढवणं हे एकच मी काम केलं त्यांच्यावर. आणि स्वतंत्र गायला लागल्या. मग त्यांनी पण नंतर काही वर्षांनी गुरुपौर्णिमा सुरू केली. म्हणजे बाई आम्हाला पण गुरुपौर्णिमा करायची. म्हणलं मला हा विषय मला जरा हेच होता, म्हणलं अगं एवढं काही करू नका, तुम्ही येताय प्रेमाने, आपण एकत्र आपलं क्लास छान चालतो, हेच मला खूप मोलाचं आहे म्हणलं. पण तरी नाही म्हणाल्या की गुरुपौर्णिमा करणार आहोत. आणि मग ती गुरुपौर्णिमा सुरू झाली. म्हणजे त्यामुळे वर्षातनं 2दा आम्ही असं एकत्र जमतो. एक गॅदरिंग आणि गुरुपौर्णिमा साधारण जून-जुलैमध्ये असते, त्या पाठोपाठ होते किंवा जसा वेळ असेल तसं. आणि ते आम्ही असं वेगवेगळे हॉल घेऊन करतो. पुण्यातल्या बऱ्याच ठिकाणी आम्ही जाऊन ते असे कार्यक्रम करतो की त्यांना स्टेज डेअरिंग यावं आणि थोडंसं आपल्याला एक वेगळ्या ठिकाणी जाऊन काहीतरी करायचंय, याच्यासाठी जी मानसिक तयारी लागते ती पण व्हावी, म्हणून त्यांना ती सवय थोडीशी केली. बाईंना, कोळके काकांना भक्ताची
मोगा तुझे डोळ्याक सोदता ठाव माझे राजा माझे मोगा तुझे नावाक जोडताना
स्टेजवरचा परफॉर्मन्स ही एक नवीन तयारी गाण्याच्या व्यतिरिक्त त्यांना करायला लागते आणि ती सुद्धा महत्वाची, कारण गाणं इटसेल्फ इज अ परफॉर्मिंग आर्ट. अगदी. त्यामुळे आपल्याला असं वाटतं की गाणं आपलं स्वतःपुरतं जरी असलं तरी ते दुसऱ्यांनाही आनंद त्याचा मिळाला पाहिजे. आणि तुम्ही म्हणलात तसं त्यांच्या घरच्यांनाही लक्षात आलं पाहिजे की या क्लासमध्ये जाऊन नेमकं काय शिकताय. पण मला आता सांगा ना की तुम्ही आता या विद्यार्थिनींकडनं जेव्हा गाणं बसवून घेत असता, तुम्ही मगाशी उल्लेख केला की त्या आवाजानुसार तुम्ही कशी त्यांना गाणी निवडून देता, का एखादं उदाहरण सांगता येईल का? आता काही जणांचा आवाज सुराला थोडा कमी जास्त असा असतो हे आपल्याला माहितीच आहे, कारण सूर काय असं गळ्यात तो असा चित्र नाही की हा सूर, तो असा अदृश्य आपल्या रूपात असतो आणि वातावरणातून आपल्या गळ्यात आणून आपण तो बाहेर उमटवायचा असतो. त्यामुळे ती खूप मोठी साधनाच आहे. अशी पटकन गाणं शिकवलं, गाणं आलं लगेच स्टेजवर गेले आणि महागायिका झाले, इतकं काही सोपं नाही आहे आणि या वयामध्ये. पण मी त्यांना मी कायम पेशन्स धरायला सांगते. पहिली गोष्ट की मी शिकवायला खूप तयार आहे, तितका पेशन्स तुम्ही पण धरा. आणि त्याप्रमाणे त्यांना ते पटले की गाणं इतकं सोपं नाहीये. आणि प्रत्येकीचा आवाज, कोणाचा नेझल हे असतो, टोन असतो, कोणाचा हस्की असतो, कोणाचा अगदी इतका मधुर कोमल असतो, पण तो काही गाण्यांना सूट होत नाही. मग त्यांच्या आवाजाला सूट होतील अशी गाणी मी त्यांना देते आणि त्याप्रमाणे त्यांच्याकडनं ती करून घेते. खूप त्यांना सांगण्यात म्हणजे सांगावं लागतंच पुष्कळ. प्रत्येक ओळीला अभ्यास असतो आणि काही विद्यार्थीने अभ्यास तो उतरवून घेणारे पण आहेत अशा आपल्याकडे, की त्याच्या ते नोट्स म्हणून घेतात आणि त्याचा उपयोग करून उलट इतरांना पण सांगतात की असं म्हणूया तसं म्हणूया. खरंय. पण आता विद्यार्थिनींची संख्या किती आहे आणि आता तुम्ही कुठे क्लास घेता? आता सदाशिव पेठेत आम्ही आधी राहत होतो, ती जागा बदलली आणि आम्ही आता सिंहगड रोडला आलोय. तर आणि मध्ये कोरोनाच्या काळात थोडासा खंड झाला, त्यामुळे सगळ्या विद्यार्थिनी सुटल्या. म्हणजे मला तर अक्षरशः इतकी पोकळी झाली की आता काय, अगदी रडायला यायला लागलं की आता आपण काय करायचं. घरात पेटी आणि गाणं माझं चालू होतं, पण सगळ्या भेटणाऱ्या आणि सगळ्या माझ्या सांगायचं म्हणजे घट्ट मैत्रिणी आहेत. वा, किती छान. म्हणजे अशा विद्यार्थिनी म्हणून त्याला काही हे नाहीये, सगळ्या मैत्रिणीचे आहेत आणि सगळ्यात जवळच्या आहेत. सगळ्यांमध्ये म्हणजे मी प्रत्येकीशी शेअर करणं आमचं चालू असतं असं की सुख दुःख, चांगले वाईट अनुभव, चांगले पण सांगा, वाईट पण सांगा आणि चांगले लक्षात ठेवा. दिवसातनं 10 पॉइंट्स लक्षात ठेवा की आज चांगलं काय काय झालं. आणि त्यावेळेस तुम्ही असं शांत मनाने इथे आलात तर तुम्हाला वर्तमान काळात गाणं म्हणता येईल आणि गाणं शिकता येईल, असं माझं त्यांना मी सांगणं असतं. अगदी खरं. वैशालीताई, तुमच्याशी बोलताना मध्ये एकदा मी एक वाक्य ऐकलं होतं की तुम्ही एखाद्या विद्यार्थिनीला असं वाटलं की हे गाणं अवघड आहे किंवा कसं काय मला बाबा जमणार, झेपणार आहे का हे सगळं, आता माझं वय एवढं आहे, तर तुम्ही नेहमी असं म्हणता की डोंगराकडे न बघता पाय वाटेकडे किंवा पाऊल वाटेकडे बघा आणि आपण चालत राहा. कारण प्रोसेस खूप महत्वाची, प्रोसेसमध्ये राहणं महत्वाचं आहे. ध्येय असतं त्याच्या जागी आणि आपण तिथे जायचा प्रयत्न करतो, ठीक आहे, पण सारखं ध्येय लांबे किंवा मोठं आहे म्हणून मला जमणार नाही म्हणण्यापेक्षा पायवाट माझी आता कशी सोपी करून घ्यायची हे जास्त त्यांनी लक्ष द्यावं. आणि ते त्यांना आता अंगवळणी पडले की गाणं अवघड असणारच आहे आणि अवघड शिकण्यासाठीच तुम्ही माझ्याकडे येताय. आता काही भावगीतं आम्ही इतकी अवघड शिकवते मी त्यांना. आता सगळ्यांना झेपत नाहीत मला मान्य आहे, पण ज्यांना मिळतंय त्यांना त्या पिकअप करू शकतात आणि बाकीच्यांना नुसता आनंद तरी मिळतोय ऐकण्याचा. वैशालीताई, दिवसभर गाणं तुमच्या मनात असणारच, कारण गाणं शिकवता तुम्ही, गाणं गाता आणि त्यामुळे एक बॅक ऑफ द माइंड कायम गाणं गुणगुणत असणारच. पण तुम्हाला गाण्या व्यतिरिक्त चारोळ्या करण्याचा आणि दुसरं म्हणजे सुंदर सुंदर रांगोळ्या काढण्याचा छंद आहे, आम्हाला त्याबद्दल सांगा ना. रांगोळ्या काढण्याचा नाद मला लहानपणापासूनच होता, पण तो आता कसा काय कोण नाही, पण आता गाणं जसं बहरत गेलं तसं गायन वादन त्याच्याबरोबर माझ्या रांगोळ्या पण बहरत गेल्या. आणि त्या रांगोळ्या मी रोज काढत असते, वेगवेगळे रंग घेऊन. खूप मला आवड येते रंग संगती, म्हणजे नजरच तशी असते की ते छान दिसलं पाहिजे, परफेक्ट झालं पाहिजे असं जास्त लक्ष असतं. आणि त्यामुळे रांगोळ्या आणि चारोळ्या सुद्धा आता अधनमधन प्रासंगिक करत असते. कधी काही कुठल्या विषयावर काही समारंभ झाला त्याच्यावर अशा अधनमधन चारोळ्या करत असते. आम्हाला ऐकवा ना एखादी असेल, एखादी प्रासंगिक चारोळी. तर प्रासंगिक नाही, मी एक सांगते. एका मैत्रिणीने एक छान छोटस असं टोपडं झबलं असं छान शिवलं होतं. तिला लगेच मी तिचा अभिप्राय तिला मी असा दिला, गुलाबी मौशार रेशमी अंगडे त्यात भासे बाळाचे सुंदर रुपडे. गुलाबी मौशार रेशमी अंगडे त्यात भासे बाळाचे सुंदर रुपडे. वात्सल्य तुझ्या मनीचे उभे ठाकडे, वात्सल्य तुझ्या मनीचे उभे ठाकडे. तुझी अप्रतिम कला आम्हा आवडे, तुझी अप्रतिम कला आम्हा आवडे. वा, अशा काव्यमय शुभेच्छा त्यांना मिळाल्यावर किती बरं वाटलं असेल. खूप आनंद होतो.
आणि तो आनंद, त्या आनंदासाठीच आपण नाही ते सगळ्या गोष्टी करत असतो. तर तो आनंद मलाही अनुभवायला मिळाला. मलाही छान शांत झोप लागते, समाधानाची झोप लागते. आणि कोणालाही कौतुक हवंच असतं, त्यांनाही कौतुक केलं तर अशा पद्धतीने त्या छान सेव्ह करून ठेवतात मोबाईलमध्ये. असं एक संगीतावर केली ती. संगीत माझा श्वास आणि संगीत हेच आनंद जीवन, सुरांची धुंद उधळण तालाचा तोल सावरून, षड्ज लावताना तारसप्तकी परमेश्वर भेटीची अनुभूती, मात्रांच्या आवर्तनात नेटकी शब्द चालींचे ओघळती मोती. असं मी संगीत दिनाच्या दिवशी शुभेच्छा सगळ्या विद्यार्थ्यांना दिल्या. वा वा वा. म्हणजे तुमची रसिकता जशी गाण्यात दिसते तशी मला असं वाटतं तुमच्या रांगोळ्यातल्या रंगांमध्ये पण दिसते आणि तुमच्या चारोळ्यांमधल्या शब्दात पण दिसते. क्या बात आहे. हे सगळे देवाची कृपा आहे आणि चालू आहे. त्यामुळे सतत काहीतरी कार्यरत राहायचं. आणि सगळ्या मैत्रिणी सुद्धा किंवा या विद्यार्थ्यांनी सुद्धा त्यामुळे जास्त कार्यरत राहिलेत. बरोबर. त्या म्हणतात आम्ही नुसतं पूर्वी बसून राहायचो, काहीच नाही आम्हाला सुचायचं किंवा करायचो आम्ही, पण आम्हाला गाण्याच्या क्लासला यायची ओढ जशी असते तसं क्लासहून घरी गेल्याचं काहीतरी नवीन करावं, क्रिएटिव्ह करावं असं वाटतं. मला असं वाटतं गाण्याचा क्लास मगाशी जसं म्हणलं क्लास लेबल नाहीये, तर तो एक तुमचा छान मैत्रीचा बंध आहे, सत्संग आहे आमचा तो. आणि एक कामाची ऊर्जा देणारा पण तो वर्ग आहे असं मला वाटतं. उरलेले 23 तास नक्कीच चांगले जातात. म्हणजे झोपही शांत लागते आणि काहीतरी करण्याची उर्मी राहते. आणि संगीत असतं ना, ते मी नेहमी सांगते की जीवन आणि संगीत याचा जवळचा एक संबंध आहे. जीवनाला जशी आपण एक सगळी माणसं जोडून एक समाज तयार होतो, तसं हे सगळे सूर दाखवतात आपल्याला. एकटा सा एकटा रे काही करू शकत नाही, पण सगळ्या स्वरांची संगती एकमेकांना मिळाली की एक सुंदर संगीत तयार होतं. तसं आपण सुद्धा सगळ्या लोकांमध्ये मिसळून किंवा सगळ्यांना आपलं समजून घेण्याची कला आपल्याला हवी. बरोबर. तसं केलं तर आपल्याला पण एक जीवन संगीत सुंदर होतं. वा वा, किती छान आहे हे. असं मला असं वाटतं संगीतानेच तुम्हाला दिलेली ही वेगळी दृष्टी आहे. खरंच दृष्टी दिली. आणि ती म्हणजे दत्ताचं आमच्याकडे जरा पहिल्यापासून दत्त प्रेम, म्हणजे दत्ताची सेवा आम्ही करतो पहिल्यापासून, उपासना करतो. आणि अक्कलकोट स्वामींचं वरद हस्ते असं मी मानते. म्हणजे मला अज्ञात गुरु कोणी असते तर अक्कलकोट स्वामी आहेत, हाका मारली की येतात. वा वा वा, असा अनुभव आहे. म्हणजे एकदा अचानक असं एक ऑर्केस्ट्रा होता, त्यांच्यामध्ये पेटी वाजवणारे अचानक येणार नव्हते, तर मला अगदी अचानक बोलवणं आलं की अक्कलकोटला याल का पेटी वाजवायला. आणि मला कधी मी अशी दौऱ्यावर कुठे गेलेली नव्हते की या कार्यक्रमाच्या निमित्ताने वगैरे अशी, पण मी म्हणलं स्वामींनी बोलवलं म्हणजे जायचं, नाही म्हणायचं नाही. खरं. तिथे गेल्यानंतर मला खूप छान अनुभूती आली, ती सांगण्यासारखी नाही अशी शब्दात. जे मला वाटलं ते मला वाटलं. काही गोष्टी अशा असतात. आणि तिथे मला पेटी वाजवायला मिळाली 2 तास वटवृक्षतळी. हा एक मोठा अनुभव आहे माझ्याकडे. आणि तेव्हापासून मला माझी स्वामींवरची श्रद्धा वाढली, दृढ झाली. हो. वा वा. म्हणजे ज्यांची आपण उपासना करतो त्यांच्या स्थानी जाऊन सेवा करण्याची संधी येणं हा एक आयुष्यातला भाग्ययोग आहे. तो तुमच्या आयुष्यात आला. आता जेव्हा तुम्ही विद्यार्थिनी ज्या तुमच्या मैत्रिणी आहेत असं तुम्ही म्हणता, पण कसं असतं प्रत्येक जणीच्या काही ना काही अडचणी असतात. जसं तुम्ही गायिका म्हणून त्यांना काही सांगत असता, गुरु म्हणून त्यांना सांगत असता, मला असं वाटतं तुमच्या या सगळ्या बोलण्यातनं की तुम्ही त्यांना काउन्सिलिंग पण बहुतेक करत असणार, समुपदेशन पण करत असणार. या दोन्ही भूमिका कशा बरं निभावता सांगा ना. ते आपसुकच होतं. म्हणजे त्याला मला असं काही वेगळा हे नसतो की डोक्यात की प्रत्येकाला शहाणं करायचं शिकवायचं असं काही नसतं.
पण त्या सहज विचारतात, मी काहीतरी एखादा मार्ग सांगते, असं करून बघा, किंवा असं एखादं काही सोल्युशन मला सांगता आलं तर सांगते. आणि संगीत हा तर उपचार आहे हे मी अगदी मानते. खरंय. मला अनेक वळणांवर, आयुष्याच्या वळणावर मला अनेक ठिकाणी संगीताने खूप मोठी साथ दिली आहे. वा वा. त्यामुळे मी ते कधी विसरू शकत नाही. आणि मी सगळ्यांना उदाहरण सांगते की तुम्ही नक्कीच याच्यातनं बाहेर पडू शकता. कुठलंही अवघड संकट असो, 4 सूर ऐकले, 4 सूर म्हणले, गायले, नक्कीच आपल्याला रिलीफ मिळतो. कारण मनाची मशागत व्हायला हवीच. ते जी शरीराची नेहमी आपण करतो, जिमला जातो किंवा काही, पण मनाची मशागत होत नाही. आणि घरात एवढं मोकळेपणाने गायलं जात नाही म्हणा, किंवा तो वेळ नसतो, विषय नसतो. पण माझ्याकडे येऊन त्या सगळ्या मोकळेपणाने गातात आणि त्यांना मी ती मुभा देते. प्रत्येकीकडनं कधी स्वतंत्र गाऊन घेते, कधी त्यांचा काही आनंद असतो, विचारते आज काय झालं, छान दिसताय, त्यांनाही जरा बरं वाटतं. अशा पद्धतीने आमचा मैत्रिणी म्हणून तो क्लास छान चालतो. छान. मला असं वाटतं की त्यांचं जसं गाणं त्या शिकतात तशा त्यांच्या एक इमोशनल आउटलेट त्यांना एक छान मिळतं तिथे. आणि म्हणून ते आनंदी असतात क्लासमधनं बाहेर पडताना नेहमी. तुम्ही जेव्हा हे कार्यक्रम करता विद्यार्थिनींचे, तर तो अनुभव एखादा आम्हाला सांगा ना, कसा तुमच्या लक्षात राहिलेला असा अनुभव. एक आता आम्ही SM जोशी हॉलला एक मोठा कार्यक्रम केला गॅदरिंग, जे आमचं कोरोना काळात रद्द झालं होतं. पूर्वी जे आम्ही ठरवलं होतं दुसऱ्या हॉलला करायचं, तर ते 2 वर्ष राहिलंच करायचं. आणि त्याच्यानंतर मग असं वाटलं की आता हे होणार आहे की नाही. सगळ्यांनी गाणी प्रॅक्टिस करून छान तयार केलेली होती. पण नंतर तो आम्ही SM जोशी हॉलला कार्यक्रम केला आणि खूप छान झाला, उत्कृष्ट झाला, अगदी प्रोफेशनल स्टाईलनी झाला सगळा. म्हणजे खूप अगदी त्याचं वर्षभर मला पुढे पुरलं तो आनंद आम्हा सगळ्या विद्यार्थ्यांना. आणि मला टॉनिक पुरलं. इतका तो सुंदर झाला. आणि अजून एक संस्मरणीय म्हणजे सिप्ला कॅन्सर जो हे आहे सेंटर आहे, तिथे आम्हाला त्याने विचारलं की तुम्ही तुमच्या गाण्याचा ग्रुप आहे तर एखादा कार्यक्रम कराल का. तोपर्यंत आम्ही कार्यक्रम असे विद्यार्थ्यांनी घेऊन फार करत नव्हतो कुठे, कारण अजून ते शिकतायत अशा याच्यातच होतो. पण त्यांना म्हणलं चला आपण तयार करूया गाणी आणि जाऊयात. तर माझ्यावर 10 जणी आल्या, त्या 10 विद्यार्थिनी. आणि सिप्लामध्ये आम्ही तो कार्यक्रम केला. 2 तासाचा गाण्याचा कार्यक्रम केला. काही मी म्हणली गाणी स्वतंत्र, काही सगळ्या ग्रुपनी म्हणली. आणि तिथे एक वेगळाच वातावरण माहिती आहे सगळ्यांना, की असं वातावरण असतं की आता पलीकडे काही नाही, अंधार आहे सगळा, असं एक वातावरण असतं. पण असं वाटलं की त्यातल्या आपण त्यांना थोडासा काही काळ जो आहे त्यांचा दुःखाचा तो दूर करून आपण त्यांना थोडा वेळ तरी आनंद देऊ शकतो. तर ही सेवा आपण म्हणून करतोय आणि सेवा म्हणूनच करायची. आणि ती म्हणजे त्याचा नक्कीच आपल्याला देवाप्रती सेवा पोहोचेल, आपलं संगीत पोहोचेल. कारण परमेश्वराला संगीत आवडतं आणि तो अशा कुठल्या तरी माध्यमातून स्वतः गाणी ऐकतो आपली, अशी माझी भावना आहे. म्हणून आम्ही तिथे गेलो आणि छान त्यांनी पण आमचं सगळ्यांचं खूप कौतुक केलं. आणि बाकी काही हे नव्हतंच, आनंद घेऊन घरी आलो. त्यामुळे तो आनंद अजून माझ्या मनात आहे. एक अक्कलकोटला आम्ही गेलो, तो आनंद, हा एक आनंद. आणि SM जोशी हॉलचा कार्यक्रम, असे काही माऊली सांज अंधार पाना, विश्व सारे जणू होय काना. माऊली सांज अंधार पाना, विश्व सारे जणू होय काना. मंद वाऱ्यावरी वाहते बासरी, मंद वाऱ्यावरी वाहते बासरी. अमृताच्या जणू ओंजळी, सांज ये गोकुळी सावळी सावळी. सावळ्याची जणू सावळी, सांज ये गोकुळी सावळी सावळी. मला असं वाटतं की संगीत हे आनंदातही आपण गाणं गुणगुणतो, दुःखातही आपल्याला गाणंच आपल्या मदतीला येतं असं म्हणायला हरकत नाही. तेच भावना असतात, त्या भावना आपल्या मनातल्या साठून राहिल्या तरी मला असं ती सवय की लगेच गाणं पेटी काढायची, गाणं वाजवायला बसायचं, की सगळं दुःख दूर होतं. दुःखाच्या प्रसंगी पण आणि आनंदाच्या प्रसंगी. आनंद आपण व्यक्त तरी करू शकतो, दुःख कोणाला आपण शेअर करू शकत नाही. अशा वेळेस आपले सूर आपल्याला सोबत करतात. किती छान, किती छान. वैशालीताई, अजून काय करावं असं वाटतं आता? एवढ्या सगळ्या विद्यार्थिनी तुमच्याकडे आहेत, इतकी वर्ष, म्हणजे 2001 पासून आज 2024 आहे, जवळपास तुम्ही आता 23 वर्ष गाणे शिकवण्याचं काम करताय, आपला विद्यार्थी वर्ग तयार करण्याचं काम करताय. पण आपल्या मनात नेहमी एक असं असतं
की मला अजून हे करायचंय, असं तुमच्या मनात काय आहे? गाण्यामध्येच मला थोडंसं अजून माझी प्रगती मला करायची आहे, कारण मला कायमच विद्यार्थी राहायला आवडतं. मी जसं विद्यार्थ्यांनी पण सांगते की गाणं संपलं, शिकून झालं असं कधी होणार नाही. गाणं आपल्या अंतापर्यंत, आपल्या प्रत्येक श्वासाप्रमाणे चालू राहणार आहे पर्यंत. बरोबर आहे. तर ते अजून काही मला शिकायला, मी संशोधन करत असते. इतर आपल्या आता अनेक गोष्टी येतात आपल्याला शिकण्यासारख्या, त्याच्यात आणि त्यांनाही शिकवत असते. आणि गाण्यातच मला जोपर्यंत श्वास आहे तोपर्यंत गाणं चालू राहिलं पाहिजे. वा वा वा, खूपच छान, खूपच छान. पण आता जेव्हा तुमच्या विद्यार्थिनींचे कार्यक्रम होतात आणि त्यांना तुम्ही स्टेजवर परफॉर्म करताना बघता, तेव्हा नक्कीच आपण असं म्हणतो की गुरुपेक्षा शिष्य मोठा झाला तर गुरुला नेहमी आवडतंच. पण एक गाण्याच्या परफॉर्मन्सबद्दल किंवा रियाजाबद्दल आज आपण या गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने कार्यक्रम करतोय, विद्यार्थिनींना काय सांगाल? विद्यार्थ्यांना मला एकच सांगायचं आहे की प्रॅक्टिस शिवाय परफॉर्मन्स नाही. वा हे पहिल्यांदा लक्षात ठेवायचं. आणि जे काही शिकतोय ना त्याच्यात असा खूप वेगळा कृत्रिम भाव न आणता ते सहज, आपल्याला सहज गाणं झालं पाहिजे आपलं. अशा पद्धतीने ते गाणं शिकायचे की वेगळा खूप अभ्यास करून त्रास होतोय चेहऱ्याला, डोक्याला, आपल्या बघताना एकमेकांकडे, असं न होता सहज गाणं होतंय अशा भावाने ते गाणं झालं पाहिजे. आणि गाण्यात मात्र मला थोडंसं जरा परफेक्शन आवडतं. म्हणजे मी त्यांना तोपर्यंत काहीच करू देत नाही, सांगते की नाही अजून यायला हवंय. काय होतं नाहीतर तिथेच थांबतात मग त्या, माझं छान झालं, हा जो एक भाव असतो सतत नवीन, सतत. म्हणजे मी मला स्वतःच्या बाबतीत मी सांगते की मला खूप सुधारणा करायच्या असतात, आहेत, म्हणजे शिकायचं आहे. तसं त्यांना म्हणते तुम्ही पण विद्यार्थी आहात तर त्या दशेत राहा, तर तुम्हाला तुमची पाठी कोरी ठेवली तर तुम्हाला समोरचं काही दिसेल आणि तुम्ही काहीतरी नवीन प्रगती करू शकाल. तर अशी प्रगती करत राहा आणि सतत गात राहा आणि एक आत्मविश्वासाने गात राहा. नुसतं गाणं म्हणायला सांगितलं म्हणून म्हणणं आणि आत्मविश्वासाने म्हणणं याच्यात खूप फरक आहे. आत्मविश्वासाने गाणं म्हणलं की आपल्या मनाला आनंद मिळतो आणि मनोकायिक आजार बरे होतात असा माझा विश्वास आहे. त्या पद्धतीने माझं त्यांना म्हणजे मार्गदर्शन चालू असतं. तुम्ही गाता, शिकवता, गाणं स्वतः गाता, गाणं शिकवता, मग संगीत द्यावं असं कधी वाटलं का? कारण आता तुम्ही काव्यलेखनही करता, तुम्ही सांगितलं, मग आपण लिहून आपणच संगीत द्यावं असा विचार कधी मनात आला का? आणि आला असेल तर तो कुठे, कधी? संगीत द्यावं असं वाटतं, ते खंत आहे की मला एवढं संगीत देता आलं नाही आजपर्यंत. पण 1-2 गाण्यांना मी चाली दिलेल्या आहेत अशा. एक भैरवी तयार केली, म्हणजे एक शब्द भैरवीचे आणि त्याला विलासखानी तोडी आणि भैरवी असं मिश्र, असं मी ते तयार केलेलं गाणं आहे. अशी मी काही गाण्यांना चाली देते, म्हणजे प्रासंगिक काही असतं आपल्या घरात काही कार्यक्रम, त्यावेळेस पण मी चाली देऊन म्हणते गाणी. पण असं खूप संगीत देऊन गाणं एखादं बाहेर यावं असं माझ्या हातनं झालेलं नाही. असं बरोबर. पण तुम्ही हे जे संगीत देता, मला असं वाटतं की आपल्या ज्या मनामधल्या भावना आहेत त्या संगीतातनं गायकाचे विचार उमटत असतात. गायक जो गात असतो तो दुसऱ्यांची गाणी बऱ्याचदा गातो, पण तो जेव्हा संगीत देतो तेव्हा तो स्वतःचे विचार मांडण्याचा प्रयत्न करतो त्यातनं. तसेच ते उमटतात बाहेर, ते विचार असतात त्यावेळेस जे सुचतं आणि ती चाल सुचते तीच आपल्या मनात कायम कोरली जाते आणि तेच मी त्यांना त्या गाण्याला चाल देते एखाद्या. वैशालीताई, तुमचं हे सगळं ऐकताना आज आता या आपल्या सगळ्या गप्पांचा शेवट तुमच्या त्या भैरवीनी व्हावा अशीच खरं तर इच्छा आहे. प्रेक्षक हो, असं म्हणतात, गुरुने दिला ज्ञानरूपी वसा, आम्ही चालवू हा पुढे वारसा. तर तो ज्ञानरूपी वसा आहे, पण वैशालीताईंनी गानरूपी वसा दिलाय असं म्हणायला हरकत नाही. आणि त्यांनी सूरसंवाद या त्यांच्या संस्थेच्या माध्यमातून हा जो गानरूपी वसा देण्याचा प्रयत्न केला आहे आणि तो घेण्याचा प्रयत्न अनेक विद्यार्थिनी आज करत आहेत. आणि त्यातलीच एक विद्यार्थिनी म्हणजे विभावरीताई काणे यांच्या संकल्पनेतनं आज आपण हा कार्यक्रम, वैशालीताईंचा संपूर्ण जीवन प्रवास सगळ्या विद्यार्थिनींसमोर आणण्याचा प्रयत्न केलेला आहे. मला असं वाटतं की या सगळ्या विद्यार्थिनींच्या मनामध्ये वैशालीताईंचे हे विचार नक्कीच रुजत राहतील की आनंद देण्यासाठी गा, आत्मविश्वासाने गा आणि तुम्ही मनाने जितकं निर्मळ असाल तितकं तो निर्मळ भाव, सात्विक भाव तुमच्या गाण्यात नक्की उतरेल. याच एका ज्याला आपण म्हणतो हॅपी नोटवर आपण इथे थांबणार आहोत. आणि वैशालीताईंचा एकंदरीत ज्या व्यक्तिमत्वातला शांतपणा, संयतपणा आहे तो त्यांच्या गाण्यात नेहमी उतरतो असं आपल्याला दिसतं. म्हणूनच आज त्यांनी संगीत दिलेल्या भैरवीनी आज आपण या कार्यक्रमाची सांगता करूयात. पुन्हा एकदा छानशा गप्पा मारायला भेटूच यात. तोपर्यंत नमस्कार.
मैफिलीच्या सांगतेला भैरवी गाणार आहे. सूरकंठातील हळवा ईश्वरा वाहणार आहे. ईश्वरा वाहणार आहे. मैफिलीच्या सांगतेला भैरवी गाणार आहे. सृष्टीने हुंकार भरला, जन्म झाला संगीताचा. व्यापुनी अवघे चराचर, नाद घुमला पंचमाचा. जीवनी संगीत लईचे भान मी जपणार आहे. मैफिलीच्या सांगतेला भैरवी गाणार आहे. दश दिशी आनंद उधळो, गायनी जनरंजनी. दश दिशी आनंद उधळो, गायनी जनरंजनी. जीवनाचे गीत गावे, भाव त्याला अर्पुनी. लाभलेला मधुर सुर हा ओंजळीत जपणार आहे. ओंजळीत जपणार आहे. मैफिलीच्या सांगतेला भैरवी गाणार आहे. सूरकंठातील हळवा ईश्वरा वाहणार आहे. ईश्वरा वाहणार आहे. मैफिलीच्या सांगतेला भैरवी गाणार आहे. भैरवी गाणार आहे. भैरवी गाणार